माझे नाव कुमारी गुंजा संदीप जाधव आहे. मी इयत्ता तिसरी क विद्यार्थी. आज मी तुम्हाला वाल्या कोळी व दारूमध्ये याची गोष्ट सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. पूर्वी राडात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो काय करायचा? राडात एक मार्ग होता. तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा आणि त्या पैशाने आपले घर चालवायचा. असे बरेच दिवस त्याचे चाललेले होते. एकदा काय झाले, दादूबनींनी त्याला बघितले. दादूबनी हे देवाचे ऋषी होते. ते विष्णूचे भक्त होते. नारायण नारायण असं त्यांचे ते नेहमी करायचे. जेव्हा त्यांनी वाल्या कोळीचे हे वागणे बघितले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. तो जर असेच पाप करू लागला तर त्याला खूप त्रास भोगावा लागेल. ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि म्हणाले, अरे तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे. त्यावर वाल्या कोळी म्हणाला, मी हे माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो. दादूने त्याला म्हणाले, तू त्यांच्यासाठी हे पाप करतोस ना, तर मग जा त्यांना विचार, मी हे सर्व करून तुम्हाला देतो, त्याचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का? हे ऐकल्यावर वाल्या कोळी घरी गेला आणि ते सर्व आपल्या बायका मुलांना विचारले. त्यावर ते म्हणाले, तुमच्या पापाचे फळ आम्ही नाही भोगणार. तुम्ही लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे मिळवता तर त्या पापाचे फळ तुम्हीच भोगा. हे ऐकल्यावर वाल्या कोळीला वाईट वाटले. आपण एवढी वर्ष चांगल्या लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला. तो लगेच दादूबनीकडे आला आणि म्हणाला, आपण मला क्षमा करावी, या घोर पापातून मला मुक्त करा. दादूबनी त्याला प्रेमाने म्हणाले, आता तुला पापातून मुक्त होण्यासाठी राम राम नामस्मरण कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत मी लगेच जाऊन येतो असे म्हणून दादूबनी गेले. आपण मला क्षमा करावी असे म्हणून लगेच तिथेच बसून नामस्मरणाला सुरुवात केली. त्याला राम राम असे म्हणताच येत नव्हते, म्हणून तो बरा बरा असा नामस्मरण करत आहे. परंतु तो फार नामस्मरण मनापासून करत होता. करता करता एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, पण वाल्या कोळीचा नामस्मरण चालू होता. 1 महिना, 2 महिने, 4 महिने करता करता वर्ष झाली, पण दादूबनी आले नाही. पण वाल्या कोळीचा नामस्मरण अखंड चालू होता. काय करायचे जरा ओरडले तुला. तो ज्या राडात बसला होता तिथे लाल वाल्या कोळीच्या भोवती लाल फुग्यांनी एक वारूळ तयार केले, पण तो उठला नाही. हळूहळू वाल्या कोळीचे सर्व शरीर वारुळाच्या खाली झाकले गेले होते. त्याने मनाशी निश्चय केला होता, दादूबनींनी सांगितले आहे ना, मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामस्मरण कर. मी बसणारच. असे न खाता पिता नामस्मरण करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, वाल्या, तुला मी आता क्षमा केली आहे. तुझे सर्व अपराध मी क्षमा केले आहेत. तू वाल्या कोळी नाहीस, आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस. देवाने त्याला आशीर्वाद दिला. वाल्मिकी ऋषींनी रामायण हा महान ग्रंथ लिहिला. तर नामस्मरणामुळे व दादूबनींची संगत मिळवली म्हणून वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झालो. तात्पर्य, या गोष्टीवर आपल्याला 2 गोष्टीचा बोध होतो. एक म्हणजे आपण ही चांगल्या मुलीशी संगत केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या शिक्षकांचे नेहमी ऐकले पाहिजे. म्हणजे आपण ही एक चांगली व्यक्ती नक्कीच बनू शकतो. धन्यवाद.